पन्हाळा किल्ला हा जागतिक वारसा युनेस्कोच्या यादीत समावेश झाल्याबद्दल मी महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाचं अभिनंदन करतो, आभार मानतो। तसंच स्थानिक रहिवाशांचं या कामी जे सहकार्य लाभलेलं आहे, स्थानिक रहिवाशांचं मी भाग्य समजतो की जे पन्हाळा किल्ला हा आज जागतिक वारसाच्या यादीत म्हणजे संबंध जगाच्या नकाशावर गेलेला आहे आणि पर्यटन वाढ होईल। त्या कारणानं शासनाचा आणि केंद्र शासनाचा जसा फायदा होईल तसं स्थानिक रहिवाशांचा सुद्धा फायदा होईल। फक्त त्या फायद्याबरोबर स्थानिक नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये, कुठल्याही जाचं गाठी लागू नये अशी आमची पहिल्यापासून मागणी आहे। त्याबद्दल आम्ही वेळोवेळी शासनाला कळवलेलं आहे आणि त्यांनी पण आम्हाला आश्वासित केलेलं आहे, फक्त लेखी आश्वासन दिलेलं नाही। त्यामुळं आम्ही अजूनही नागरिक भयभीत आहेत। तेव्हा ताबडतोब कलेक्टर यांनी मीटिंग घेऊन आम्हाला पूर्ण याच्याबद्दल लेखी आश्वासन द्यावं आणि लवकरात लवकर हे जर केलं तर ह्या जागतिक वारसाच्या कामासाठी गती मिळेल आणि पन्हाळ्याचा भविष्यात फार मोठा विकास होईल। पन्हाळ्याची तटबंदी जी आहे ती पडलेली आहे, ती ताबडतोब शासनानं ह्या हाती घेऊन ते ताबडतोब तटबंदी बांधावी। युनेस्को मध्ये समावेश झाला ही पन्हाळेकरांच्या साठी एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। परंतु आम्हाला जी भीती होती शासनाच्या वतीने नवीन नियमावली किंवा नवीन काही जाचकाठी वगैरे आमच्या पन्हाळ्यातल्या नागरिकांना किंवा छोट्या मोठ्या व्यवसायिकांना लागतील आणि त्यामुळे आम्हाला जिथं विस्थापित व्हायला लागेल किंवा आमच्यावर कुऱ्हाड कोणत्याची संकटाचे मालिका सुरू होईल अशी भीती होती। ती माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी आम्हाला एक मीटिंग घेऊन त्यामध्ये बऱ्याचशाच म्हणजे आमच्या शंका होत्या किंवा आम्हाला जी भीती होती ती दूर केलेली आहे म्हणलं तरी काय अवघड ठरणार नाही। तर त्या अनुषंगानं त्यांनी आम्हाला सहकार्य नागरिकांना सहकार्य राहील शासनाचं आणि प्रशासनाचं अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि युनेस्को मध्ये समाविष्ट झाल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो दैदिप्यमान इतिहास आहे तो जगभरातल्या इतिहास अभ्यासकांना किंवा संशोधकांना माहित होता, तो सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचेल ही एक चांगली बाब आहे। त्याचबरोबर आमच्या पूर्वजांनी म्हणजे कोणतेही शासन किंवा पुरातत्व विभाग वगैरे कोणतेही कार्यान्वित नसताना आमच्या पूर्वजांनी या पन्हाळगडाची तटबंदी किंवा पन्हाळगडाच्या ऐतिहासिक सगळ्या इमारती किंवा पन्हाळगड जो जपला त्याचा आम्हाला कुठेतरी ह्या आत्ताच्या पिढीला किंवा आमच्या नंतरच्या पिढीला त्याचा फायदा व्हावा, कारण जपला म्हणून आमचा ह्या युनेस्को मध्ये समावेश व्हायला आज म्हणजे शासनाला सुद्धा ते सहभागी करता आले युनेस्को मध्ये। तर त्याचा आम्हाला कुठे त्रास होऊ नये भविष्यात युनेस्कोचा एवढीच अपेक्षा या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो। नमस्कार, माझे नाव चेतन भोसले, उपनगराध्यक्ष पन्हाळा। आज जागतिक वारसा स्थळामध्ये पन्हाळ्याची निवड झालेली आहे, त्याबद्दल प्रथमतः मी गावकऱ्यांच्या वतीनं भारत सरकार व युनेस्को अभिनंदन करतो यांचे। आज पन्हाळ्यावर छोटी लोकसंख्या आहे, किल्ला असल्यामुळे पन्हाळ्यावर वस्ती पण आहे। अशा पद्धतीनं रोजगार उपलब्ध व्हावा, पर्यटनाच्या दृष्टीनं रोजगार व्हावा व नागरिकांच्या सुखसुविधा पूर्ण व्हाव्यात, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पूर्ण जगासमोर जावावा। त्यातूनच युनेस्कोमुळे गावातील नागरिकांना कोणती अडचण किंवा बांधकाम संबंधितल्या काय ज्या शंका असतील त्या सरकारने वेळोवेळी बसून त्या शंकांचं निरसन करावं व छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगासमोर जावावा। मी रामानंद गोसावी, पन्हाळ्याला युनेस्कोचे एक सदस्य कमिटीने भेट दिली होती। ती भेट दिल्यानंतर त्यांनी बरेचशा इथं सुधारणा सुचवल्या होत्या की पाण्याची टाकी काढा, टॉवर काढा, पण हे सगळं काही न करता अचानक युनेस्कोच्या यादीमध्ये पन्हाळा गेलेला आहे। मी भारत सरकार, महाराष्ट्र सरकार याचं त्या माझ्यातर्फे किंवा पन्हाळ्याच्या ग्रामस्थातर्फे अभिनंदन करतो। पण हे जात असताना आमच्या काही शंका आहेत। त्यातली पहिली शंका आहे की इथले मॉन्युमेंट बरेचसे दुरुस्त झाले नाहीत, पडलेले आहेत। ते पडलेले मॉन्युमेंट कुठल्याही परिस्थितीत दुरुस्त केले नाहीत। ते एक सदस्य कमिटीनं जे काही सूचना सुचवल्या त्या केलेल्या नाही आहेत। आता पन्हाळा युनेस्को मध्ये गेलेला हा तटबंदीचा विषय आहे, त्यामुळे ह्या पन्हाळ्याचे तटबंदी दुरुस्त करणार का, पन्हाळ्यापासून तटबंदीपासून 15 मीटर सर्वत्र रिकामी करणार का, आणि हे करत असताना पन्हाळ्याकरावर काही अन्याय होणार का, याचे काही अजून आम्हाला उत्तर मिळालेलं नाही। तथापि कलेक्टर साहेबांनी आम्हाला एक मीटिंग घेऊन हे काय होणार ना असं आश्वासित केलेलं आहे, पण अजून काही लेखी दिले नाही। मी वारंवार त्यांना भेटून ते लेखी मागत आहे। आता ते काय लेखी देत आहेत आणि त्याच्यावर आमची दिशा आम्ही नंतर ठरवू। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची।